अहो मंडळी, सणाचा आहे दिवस, बनवता काहीतरी स्पेशल थाळी. मग त्यात नक्कीच असली पाहिजे ही लुसलुशीत अशी पुरणाची पोळी, ज्याची चव आहे आरारा रारा खतरनाक. तर मंडळी काय करायचं, सगळ्यात पहिलं चण्याची डाळ घ्यायची, त्याच्यात तेलाची धार सोडून आहे ना चांगलं चोळून घ्यायचं. एकही डाळ सुटली नाही पाहिजे बरं का. आता कुकरला डाळ होताना पाणी डाळ घालायचं, एकदा ढवळून घ्यायचं आणि मध्यम आचेवरती 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. आता कुकर 10 मिनिटं थंड होईपर्यंत कणिक मळूयात. त्यासाठी गव्हाचं पीठ, थोडासा मैदा घालायचा, हळद मीठ घालायचं आणि ना मिक्स करून थोडं थोडं पाणी ऍड करत ना मस्त कणिक मळून घ्यायची. आता कणिक आपटून आपटून मळाल ना तर चांगलीच होईल एकदम. आता तेलाची धार सोडून पुन्हा एकदा चांगलं मळून घ्यायचं आणि भिजत ठेवायचं पीठ. आणि मग काय मंडळी, डाळ तर आपली कसली गरगरीत शिजले बघा. आता ही जी येळवणी आहे ना त्याची मी आमटी बनवली, ती बघायची असेल ना तर यूट्यूबचा व्हिडिओ नक्की बघा. आता पुरणासाठी शिजवलेली डाळ गूळ घालून चांगलं आटवून घ्यायचं. मग वेलची पूड, जायफळ खिसून घालायचं आणि पुरण तयार. आणि आता काय मंडळी, घ्यायचा पाटावर वंटा आणि चांगला खसा आपला पुरण वाटून घ्यायचा. एकदम लोण्यासारखं होतं बघा. आता पिठाचा गोळा घेऊन त्याच्यामध्ये ना असं पुरण चांगला टम्म भरून घ्यायचा आणि प्रॉपरली बंद करून घ्यायचा, जेणेकरून पुरणपोळी फाटत नाही. आता मस्त पिठाचा हात लावून चांगली पुरणपोळी लाटून घ्यायची आणि हो, काठा बिठा सगळं चांगलं सडकवून घ्यायचं. अशी एकसारखी पुरणपोळी लाटून घ्यायची. आता पितळाच्या तव्यामध्ये ना थोडंसं तेल घालायचं, पोळी टाकली की लगेच कवळी पोळीच उलटायची. मस्त तेल लावून घ्यायचं आणि गॅरंटी देऊन सांगतो, अशा पद्धतीने बनवाल ना बघा अशी टम्मच फुगल एकदम. अशा सर्व पोळ्या अशा टमटमीत फुगवून घ्यायच्या, म्हणजे एकदम मौसूद पुरणपोळी होते. ताट मस्त वाढायचं. कटाची आमटी हवी असेल तर यूट्यूबला जाऊन नक्की चेक करायची. हा ताटाचा मान आपल्या सॅमच्या मंडळींचा. चला ताट वाढलंय, वाट कशाची बघताय, बसताय ना मंडळी.